हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात शेवटची मीन रास. मीन रास म्हणजे पैसेस यांच्यासाठी 2026 काय घेऊन आलेलं आहे ते आपण बघणार आहोत. सुरुवात करणार आहोत आपल्या गुरूंच्या संदेशापासून. म्हणजे तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्या गुरूंना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे 2026 साठी ते आपण जाणून घेऊया. साई किंवा तुमचे गुरु सांगू इच्छितात, बाबाज पॉवर ट्रान्सेंड्स डिस्टन्स अँड बाउंड्रीज इज ऑलवेज देअर फॉर यू. तो काळजीच करू नका. पहिलाच मेसेज आलाय की कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकलात तर साई गुरु तुमचे कुठूनही तुम्हाला मदत कसं पोचेल याची पूर्ण काळजी घेतील. द स्पिरिच्युअल टीचर या कार्डचा अर्थ, हे जर वाचलं ना तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार, त्यापेक्षा मी समजावते डायरेक्ट. या कार्डचा अर्थ असा असतो की तुम्हाला तेच मिळतं जे गुरूंना तुम्हाला द्यायचंय, आणि गंमत अशी की तुम्हाला ते आवडायला लागतं जे तुम्हाला गुरुनी नशिबाने तुम्हाला दिलेलं आहे, है ना. द मास्क 2026 मध्ये तुम्हाला खोट्या मुखवटा घालून जगणारी जी तुमच्या आजूबाजूची माणसं आहेत ना ती ओळखायला शिकायचंय. कदाचित तुम्हाला काही ना काही घटना घडतील आणि तुमच्या समोर त्यांचे खरे चेहरे येतील. हे बघूया आपण आता आपले एंजल कार्ड्स काय सांगू इच्छितात. एंजल कार्ड्स मेसेज मीन राशीसाठी काय आहे. एंजल कार्ड सांगू इच्छितात अबंडन्स, खूप पैसे येणार आहेत तुमच्याकडे. इम्प्रूव्हिंग हेल्थ 2026 मध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे. आणि रोमॅन्स, तुमच्या नात्यामधला रोमॅन्स कुठेतरी 2025 मध्ये जाणवत असेल तुम्हाला की कमी झालाय, तर डोंट वरी. 2026 मध्ये एंजल सांगतायत की तुमचं नातं पुन्हा एकदा छान बहरणार आहे. बघूया आपण आपला मेन टॅरो कार्ड्सने जाणून घेणार आता की 2026 तुमच्यासाठी कसं असणार. बघूया. रिलेशनशिप, आता आलं होतं रिलेशनशिप मध्ये रोमॅन्स येईल. बघूया हे कार्ड्स काय सांगतात. एक तर अरेंज मॅरेज, जे अनमॅरिड आहेत त्यांचे लग्न जमतील आणि अरेंज मॅरेज होण्याची शक्यता आहे. चांगली स्थळं येतील समोरून. पास्ट मागे सोडून तुम्ही पुढे जाताना मला दिसताय, पण हा पास्ट जरी उगाचाच कवटून म्हणजे पुढे जाताय, पास्ट सोडायचा पण आहे पण धरून पण ठेवलाय, आणि ह्याचा त्रास कोणाला होणार आहे, तुम्हालाच होणार आहे. ठीक आहे. नात्यांमध्ये थोडे जास्त एफर्ट्स टाकले ना तर म्हणजे जसं ते रोमॅन्सचं कार्ड आलं होतं तर खरंच नाती बहरतील. मग ते नातं आपल्या पार्टनर सोबत असू देत, नाहीतर तुमच्या कोणतेही बाहेरचे रिलेशनशिप असू देत, जसं की तुमचे आई बाबा, भाऊ बहीण, सासू सासरे, थोडेसे एफर्ट तुमच्याकडनं टाकायला हवेत असं दिसतंय. नात्यामध्ये 6 ऑफ कप्स रिव्हर्स पोझिशन मध्ये आलंय. सो इट इज व्हेरी मच पॉसिबल की जुनी कोणीतरी व्यक्ती तुमच्या लाईफ मध्ये परत येणार आहे, जी कॉन्टॅक्ट मध्ये नव्हती, पण अचानक सडनली 2026 मध्ये काही नवीन भेटीगाठी होतील असं दिसतंय. बघूया आपण आता तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये काय आले आहेत कार्ड. करिअरच्या बाबतीमध्ये ओके 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 नवीन जॉब शोधायला सुरुवात करा, कारण व्हील ऑफ फॉर्च्यून आलंय. सो आता जिथे जॉब करताय तिथे होऊ शकतं की तिथे ले ऑफ वगैरे सुरू होईल आणि तुमच्या आत्ता असलेल्या नोकरीला थोडासा धक्का बसू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हातात कुठलीही दुसरी नोकरी असल्याशिवाय ही आहे तिथे नोकरी सोडायची नाहीये. पेज ऑफ वँड्स आलेला आहे. तो हातात असलेल्या नोकरीकडे होऊच शकतं तुमच्याकडनं की तुमच्या धसमुसळेपणामुळे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. बाकी करिअरमध्ये थोडा तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो काय म्हणतात, एक हट्टीपणा दिसतोय मला. यू आर नॉट रेडी टू बी फ्लेक्झिबल फॉर युअर जॉब असं दिसतंय. किंग ऑफ कप सांगतंय की इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवून आला दिवस ढकलायचंय, कारण आपल्याला फ्युचर आहे यातून, असा एक थोडासा ॲटिट्यूड तुमचा दिसतोय. तो करिअरच्या बाबतीमध्ये खूप जास्त सावधान राहायचं आहे तुम्हाला मीन राशीच्या लोकांना. आता बघूया जे बिझनेसमॅन आहेत किंवा बिझनेस वुमेन आहेत त्यांच्यासाठी कसं असणार आहे 2026. खूप जास्त कन्फ्युजन 2025 पर्यंत काही गोष्टींमध्ये होतं तुमच्या मनामध्ये बिझनेसला घेऊन, तर ते दूर होणार आहे.
अजून चांगलं कार्ड काय आलंय, हे 8 ऑफ स्वॉर्ड्स जे उलट आलंय. उलट आलंय म्हणजे काय, तुम्ही त्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणार आहात. तुम्ही ज्या स्टक सिच्युएशन मध्ये झाला होता, बिझनेस ना पुढे जात होता, ना मागे येत होता, ना बंद करू शकत होतात, ना त्याचे ब्रांचेस होत होते, तर आता त्या सिच्युएशन मधनं तुम्ही बाहेर येताना दिसताय. कारण तुमच्यात ती कॅपॅसिटी 2026 मध्ये येईल, जी तुम्हाला शिकवून जाईल की जे झालं ते झालं, आता नवीन अपॉर्च्युनिटी शोधायच्या आहेत. पहिलं पाऊल आपल्याला टाकायचं आणि त्यासाठी तुमचे थोडे पैसे खर्च होताना पण बिझनेस मधनं मला दिसत आहे. पण ओव्हरऑल बिझनेस मध्ये प्रगती होईल, स्टक सिच्युएशन तुमची संपतीये. ओके, फायनान्स साठी काय कार्ड्स आलेत बघूया. फायनान्स 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 3 आले. चौथं, मीन राशीसाठी फायनान्स. अरे बापरे, पैसे खर्च होणार आहेत. ठीक आहे, अपॉर्च्युनिटीज जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की ही मी अपॉर्च्युनिटी घ्यावी, इथे मी इन्व्हेस्ट करावे, तिथे लॉस होईल. पैसे आता बघा, किंग ऑफ पेंटाकल्स सुद्धा रिव्हर्स आलेला आहे, पैसे खर्च होतील. पेज ऑफ पेंटाकल्स सुद्धा रिव्हर्स आलेला आहे, पैसे खर्च होतील. आणि आता हे 2 ऑफ पेंटाकल्स आहे, पण पैशाचाच कार्ड आहे, तेही रिव्हर्स पोझिशन मध्ये. सो काही अपॉर्च्युनिटीज तुम्ही ग्रॅब कराल, पैशांचं मॅनेजमेंट करताना दमछाक होताना मला दिसते आहे. आय एम सॉरी, थोडंसं निगेटिव्ह आहे, पण हे अलर्ट करतात हे कार्ड, त्याच्यामुळे फालतू खर्च करू नका, हे असं कार्ड्स आपल्याला सांगतात. फायनान्स झालं. आता बघूया, जे स्टुडंट्स आहेत मीन राशीचे, त्यांच्यासाठी क्रिएटिव्ह आयडियाज आणि हे ओके. अभ्यास व्यवस्थित करा, मार्क कमी पडतील जर तुम्ही इकडे तिकडे तुमचं लक्ष गेलं तर. स्पेसिफिकली लव्ह रिलेशनशिप मध्ये दगा भेटला म्हणून त्याच्यातच जास्त इन्व्हॉल्व राहिलो, त्याचाच विचार करत राहिलो आणि अभ्यास झाला नाही आणि मग त्याचा कुठेतरी प्रॉब्लेम झाला पुढे जाऊन, तर चांगलं नाही. तुम्हाला काय करायचंय, तुमचे सगळं फोकस इम्प्रेस सारखं ठेवायचंय. क्रिएटिव्ह आयडिया फ्लो होत राहिल्या पाहिजेत. तुमच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त नवीन काय शिकता येईल, आहे ते शिक्षण घेताना मला अजून कुठून नोट्स मिळतील किंवा कुठून कोण शिकवेल मला नवीन गोष्टी, सगळ्यावरती लक्ष द्या. बाकी ते हँगमॅन सांगते की जे काही सिच्युएशन मध्ये तुम्ही 2025 मध्ये जात होतात, स्ट्रक झालेलं, तर त्यातनं बाहेर पडताना दिसतंय. जसं बिझनेसला आलं होतं, स्ट्रक सिच्युएशन मधनं बाहेर पडताना दिसतंय. सगळ्यात महत्वाचं, मीन राशीची हेल्थ कशी असणार आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये घरातल्या वादांमुळे थोडासा तुमच्या मनावरती हे होतं दिसतं. म्हणजे फिजिकल हेल्थला काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे, पण कुणासोबत तरी झालेल्या भांडणामुळे किंवा घरात होणाऱ्या वादांमुळे तुमचं लक्ष आहे ना लागणार नाही. किती पैसा असू दे पायाशी, पण तुमचं लक्ष लागणार नाही असं दिसते. बाकी अदरवाईज हेल्थ इश्यू मला ऍज सच दिसत नाही. आणि एक जनरल रीडिंग 2026 कसं असणार मीन राशीसाठी, याच्यासाठी आपण बघूया जनरल रीडिंग. ओके, जनरल रीडिंग मीन राशीसाठी गुड न्यूज येणार आहे यावर्षी तुमच्याकडे. आणि तुमचा ॲटिट्यूड पण ना खूप छान असणार आहे. काही मगाशी एक कुठल्या तरी याच्यामध्ये होतं, मूनचं कार्ड आलेलं, तर मी म्हटलं होतं की क्लॅरिटी येणार आहे. हे कार्ड पण सांगते की डोळ्यांवरची पट्टी आहे ना तुमची निघून जाणार आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये क्लॅरिटी येणार आहे. गुड न्यूज तर येणारच आहे, नवीन क्लॅरिटी पण येणार आहे. क्वीन ऑफ सॉर्ड्स सांगतं की तुमचा ॲटिट्यूड जो आहे तो आता समाजाला तुम्ही ऐकत नसता. तुम्हाला कुणाला गरज लागेल तर तुम्ही माझ्याकडे ॲडवाइस घ्यायला या. म्हणजे असा तुमचा ॲटिट्यूड, मी माझ्याबद्दल नाही बोलते, असा तुमचा ॲटिट्यूड असणार आहे की माझा सल्ला हवे असेल ते मिळेल, मला सल्ला देऊ नका, मी नसतो कोणाचा ऐकत. एक वेगळाच ॲटिट्यूड तुमचा असणार आहे बिकॉज ऑफ युअर लाईफ एक्सपिरियन्सेस. आणि द हर्मिट सांगते की तुमचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान तुम्हाला ना थोडंसं मॅच्युरिटीकडे घेऊन जाईल 2026 कडे. लोनलीनेस प्रेफर करणार आहात, जास्त तुम्हाला चार चौकात मिक्स व्हायला आवडणार नाही, आपण आणि आपलं काम, असा थोडासा ॲटिट्यूड तुमचा 2026 मध्ये दिसेल. ओके, ओव्हरऑल असं होतं आपलं 2026 हे वर्ष. बऱ्याच गोष्टींमध्ये क्लॅरिटी येणार आहे. हेल्थ जपायचे, पण इमोशनल हेल्थ जपायचे, पैसे जपायचे है ना, आणि स्टुडंट्सना अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करायचे. तर प्लीज 1176 लिहा आणि माझ्या एनर्जी सोबत कनेक्ट व्हा आणि कनेक्टेड राहा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल, आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.